धोंडी धोंडी पाणी दे अशी आर्त हाक मारत गल्लोगल्ली भटकणारे तरुण विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात दिसतील. पावसानं पाठ फिरवलीये आणि रानं सुकू लागली आहेत. भरवसा आता फक्त देवावरच आहे. सुगी येऊ दे, आबादानी होऊ दे अशी हाक ते मारतायत. आम्ही धोंडी मागून राहिलो, पाणी नाही येऊन राहिलं. किस्तकाळी आमच्या शेताची तयार व्हायला तर आम्ही धोंडी मागून राहिलो, तर आम्ही पाण्याची वाट पाहून राहिलो. त्यासाठी आम्ही धोंडी काढली. पाणी काही येऊन नाही राहिलं. निरोप बी झाला तरी पाणी नाही येऊन राहिलं म्हणून आम्ही धोंडी मागून राहिलो. या धोंडीची कहाणीही रंजक आहे. धोंडी ही वरुण राजाची पत्नी, त्यामुळे तिला प्रसन्न करण्याची ही प्रथा. कमरेला बांधलेला कडुनिंब हे आरोग्याचं प्रतीक, खांद्यावर घेतलेलं मुसळ हे प्रमाणशीर पावसाची ओळख, तर बेडूक हा पावसाचं स्वागत करणारा. निरोप करून खाली गेला, अजूनही पाण्याचा पत्ता नाही. सर्व लोक वाट पाहत आहेत पाण्याची, पाणी पाणी करत आहेत. त्यानंतर जुन्या लोकांचं म्हणणं एकच होतं की धोंडी मागितल्याशिवाय पाणी येत नाही. धोंडीचा हा परंपरा चालू होता. तरुण राजाचा हे मान होता, धोंडी मागणे तरच पाण्याची शक्यता आहे. पाण्याची चणचण असली तरी बाया बापड्या पावसासाठी घरातली घागर या मिरवणुकीवर रिकाम्या करतात. कारण घरापेक्षा पाण्याची गरज शिवारात आहे. मागच्या वर्षी निर्गातच पेरणी झाल्या होत्या. सर्व शेती आमची तयार आहे. आम्ही आभाळाकडे पाहतो आणि पाण्याची वाट पाहतो. त्यावर्षी अजूनही पाण्याने निसर्गाने शेतकऱ्यावर कृपा केलेली नाही आहे, तरी निसर्गाकडे सर्व आमच्या शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. धोंडीच्या या प्रथेला काही जण अंधश्रद्धा मानतील, थोतांडही म्हणतील, पण पावसाला हाक मारणाऱ्या बळीराजाची ही व्यथा तितकीच करुण. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला.